नमस्कार. आपलं माहिती करा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर म्हाडा लॉटरी जी पुणे महामंडळाची लॉटरी काढलेली आहे ती ॲप्लिकेशनचे जे काय आहे किंवा पेमेंटसाठी शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. तर खूप साऱ्या लोकांना इश्यू येतो की त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजूनही पेंडिंग आहेत. डॉक्युमेंट क्लिअर अपलोड केलेले आहेत. जे काही स्टेट गव्हर्नमेंट किंवा बाकी जे काही रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते ॲज पर जे काही गाईडलाईन दिलेले आहे किंवा जो फॉर्मॅट दिला आहे त्यानुसार अपलोड केलेले आहेत, तरी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होत नाही आहेत. तर चला आपण बघूया की ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करून घ्यायचं. आपण बघतो की म्हाडासाठी काही हेल्पलाईन नंबर आहेत. आपण म्हाडाच्या वेबसाईटवर गेलो तर जे काही पुणे महामंडळ आहे, पुणे बोर्ड आहे, त्या ठिकाणी खूप सारे लिंकवर कॉन्टॅक्ट्स आहेत. तिथे आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जो काही हेल्पलाईनचा टोल फ्री नंबर आहे 0226405000 हा वाला, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. बऱ्याचदा असं लोकांना एक्सपिरियन्स येतो की कॉल केलाय तरी रिस्पॉन्स येत नाहीये. तर त्यानंतर आपण काय करू शकतो की अजून एक पर्याय आहे की आपण म्हाडाचे जे काही ऑफिशियल पेज आहे जिथे आपण रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करतो त्या पेजवरून आपण एक इश्यू रेज करायचा आहे, म्हणजे माय ग्रीव्हन्स रेज करायचं आहे की त्या ठिकाणी ऑप्शन आहे ते आपण जाऊन जे काय आहे सिलेक्ट बोर्ड करायचं आहे. आपण पुणे महामंडळासाठी करतोय. तर आता आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी इश्यू येतोय की आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी आपलं व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे. रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन आपण रजिस्ट्रेशनच्या अंडर पण हे रेज करू शकतो. ओके, तर आपल्याला सिलेक्ट करायचं की जी 20% वाल्या स्कीममध्ये आपण ॲप्लिकेशन करतोय, बरोबर, जे की ही आपली जी आहे 20%ची जी काही स्कीम आहे तर त्या स्कीमसाठी आपण ॲप्लिकेशन करतोय. तर इथं सध्या आता आपलं जे काही साईन झालं नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही तर आपल्याला ते सिलेक्ट ॲप्लिकेशन हे काही मॅन्डेटरी नाही आहे. ओके, तर आपल्याला सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्शन द्यायचे. तर आता सिम्पल एक जे काही स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत त्यांचं जे काय आहे डॉक्युमेंट त्यांनी जो फॉर्मॅट दिला होता म्हाडाने अवेलेबल करून त्यानुसार त्यांनी डॉक्युमेंट रेडी केलं होतं, अपलोडही केलेलं आहे, तरी अजून ते काही व्हेरिफिकेशन झालेलं नाही आणि लास्टचे 3च दिवस बाकी आहेत. तर त्यासाठी आपण एक रिक्वेस्टचं फॉर्मॅट कसं असायला पाहिजे, तर रिक्वेस्ट फॉर व्हेरिफिकेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट किंवा जे काही तुमचं असेल डोमासाईल व्हेरिफिकेशन किंवा बाकी जर बघितलं तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा ITR सर्टिफिकेट, त्या संदर्भात एक सिम्पल ग्रीव्हन्स रेज करून द्यायचे की आय हॅव अपलोडेड माय स्टेट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट ॲज पर द रिक्वायर्ड फॉर्मॅट ऑफ द म्हाडा पोर्टल बट इट इज स्टील शोज नॉट व्हेरीफाईड, काइंडली व्हेरीफाय द डॉक्युमेंट ॲट लिस्ट. असं सिम्पल एक ॲप्लिकेशन टाकून द्यायचं आपल्या एंडनी की जेणेकरून आपल्याला एक रेफरन्स राहील की जर आपलं डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही झालं तर. आता जर बघितलं तर इथं सबमिट करू आपण ते करून आपण रिक्वेस्ट रेज करू शकतो. आणि त्यानंतर जर आपण बघितलं की हाही पर्याय जर काम करत नसेल की आपण म्हाडाच्या जे काही लोकेशन जे आहे त्या ठिकाणी आपण व्हिजिट करू शकतो. एकतर आपला पहिला पर्याय आहे की जो आपण टोल फ्री नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा जे काही म्हाडाने अवेलेबल केलेलं आहे ग्रीव्हन्सची थ्रू आपण आपल्या इंडिव्हिज्युअलसाठी रिक्वेस्ट रेज करू शकतो की जो काही कन्सर्न आहे. आणि जर ईमेल ID सुद्धा आहे म्हाडाचा ऑफिशियल, तिथेही रिक्वेस्ट रेज करू शकतो. पण खूप साऱ्या कंप्लेंट किंवा खूप सारे इश्यू जर त्यांच्यापर्यंत आले असेल तर आपला जो काही इश्यू आहे तो रिझॉल्व्ह होईल किंवा नाही होईल थोडंसं डाऊट आहे. तर आपण आपल्याकडे अजून एक ट्राय करा की प्रॅक्टिकल वेनी थोडंसं जाऊया की जे काही म्हाडाचं ऑफिस आहे पुण्याचं, जर आपण पुण्यातच राहत असेल तर रेल्वे स्टेशनच्या जवळच जे काही म्हाडाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण जाऊन व्हिजिट करू शकता आणि आपलं जे काही डॉक्युमेंट आहे ते आपण व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. त्या ठिकाणी ही त्यांचं डिपार्टमेंट आहे व्हेरिफिकेशनसाठी, त्या ठिकाणी आपण व्हिजिट करू शकता की काय इश्यू आहे एक्झॅक्ट. आपण डॉक्युमेंट घेऊन जाऊन त्या ठिकाणी कन्सर्न रेज करून आपलं डॉक्युमेंट जे काही आहे ते व्हेरीफाय करून घ्या. ओके, तर लास्टचे 3च दिवस आहेत. तर आपण जो काही पर्याय आपण बघितले त्यातला आपण जर डायरेक्ट लोकेशनला जाऊन व्हिजिट केलं तर नक्कीच आपलं जे काय इश्यू आहे तो रिझॉल्व्ह होईल. बाकीचे जे पर्याय आहेत ते सुद्धा आहेत बट त्याची डिपेंडन्सी आहे ती व्हेरिफिकेशन होईल किंवा तिथे रिस्पॉन्स येईल. तर सजेशन आहे की आपण ट्राय करा, जर आपण पॉसिबल असेल तर त्या ऑफिसला म्हाडाच्या व्हिजिट करा आणि तिथे जो काही आहे कन्सर्न रेज करा आणि आपलं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते करून घ्या. ओके, धन्यवाद.